Welcome to Pattaya. Thank नमस्कार जनता, वेलकम बॅक टू श्रुती दीपक वाघ. मी दीपक वाघ तुमचं आमच्या नेक्स्ट डे सेकंड डे ऑफ थायलंड मध्ये तुमचं वेलकम करतो. आज आम्ही फुकेटमध्ये, काल तुम्ही बघितलं कालच्या ब्लॉग मध्ये पूर्ण डिटेल मजा आली कसं आपण फुकेट पर्यंत यायचं. पण आता आज फुकेट आहे ना पूर्ण फिरायचंय की नाही फिरायचं चालो. आणि फुकेट मधला आपला सगळ्यात पहिला स्टॉप आहे कॅरॉन बीच. एक नंबर बघण्यासाठी. बायको लीड द वे. किती भारी आहे ना हे. आमचा हा सगळ्यात ॲक्च्युली आमचा हा सेकंड बीच आहे. फर्स्ट बीच आपला स्टेज पॅटॉंग बीचला होतं म्हणून पॅटॉंग बीच आहे फर्स्ट आपलं झालेलं आहे. रात्री इव्हिनिंगचा टाईम झालेला म्हणून काय असं बघायला नीट मिळालं नाही. तुम्हाला दाखवू म्हणून तुम्हाला जास्त काय दाखवलं नाही आहे. पण हे बघा कॅरॉन. साहेब बा इथले आपल्या इंडियातले ना 9:30 वाजलेले आहेत. तुम्ही 1.5 तास पुढे करून घ्या. आणि त्या हिशोबात सन राव पूर्ण ऊन चढलेलं आहे. पण ना छान आहे इथं मध्ये मध्ये ना सावली झालेली आता. आणि एवढ्या गरमीमध्ये इकडचं नारियल, अरे काल आम्ही ट्राय केलं नेक्स्ट लेवल. तुम्ही जर थायलंडला आलेलं थायलंडचं नारळ आपलं काय म्हणतात गोव्याचे नारळ साईडलाच ठेवून द्या. कोकणचे पण नारळ साईडला. इथले नारळ म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल. सगळेच फ्रूट वेगवेगळे. आम्ही सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे. इलायची काय नको घेऊ तेवढं सोडलं तर आपण नारळ आता ट्राय करू. हॅलो थँक्यू. 1 नारियल. अच्छा कोकोनट मी नारियल म्हणतो यांना. मस्त थंड ठेवलेले असतात कारण की ना पाणी प्यायला इतकी भारी वाटतं ना थंड पाणी. थँक्यू. खापून खा. एकदम म्हणजे काय आहे एकदम गोड. खूप नेक्स्ट लेवल आहे. आणि आलेलो आहे आम्ही काटा बीचला. कॅरॉन नंतर काटा एक पूर्ण आपण ना फुकेटचं पूर्ण राऊंड मारणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. हे बघा प्रत्येक बीच म्हणजे तुम्ही पॅराडाईजमध्ये आलेला असं गोष्ट आहे. फुकेट इज अ जन्नत राव. फुकेट इज अ जन्नत. हो ना काय व्ह्यू आहे वो. Times don't fly too high. Be sure to keep the ground in sight. Fly forever if you keep it tight. आणि काटामध्ये जाम मजा केली. मस्त की फोटोशूट व्हिडिओ शूट आमचे बरेच रील झालेले आहेत. इकडे इंस्टाग्रामचे हँडल आहे. तुम्ही लवकरच बघून घ्या तिकडे. आपले हे व्हिडिओ याच्या पहिलेच ते सगळे व्हिडिओ आलेले असतील तर नक्कीच बघून घ्या. फॉलो करून घ्या. तुम्हाला मजा येईल इकडे यायला. काटा बीच फुकेटमध्ये बकेट लिस्टमध्ये ॲड करून घ्या.
तुम्हाला ना आराम करायला पण जागा आहे आणि पाणी इतकं भारी ना की पाण्यात जायशिवाय तुम्ही राहणार नाही. आमचं पाण्याचे सीन आहे ना उद्यापासून सुरू होणार आहे. आज थोडंसं चिल आहे. काय बायको फोटो काढून थांबत नाही. इतकी मजा येते आणि ते छान छान फोटो निघतं इथे. आणि आपण पोहोचलेलो आहे कॅरॉन व्ह्यू पॉईंटला. म्हणजे आपण बीच तर केलेलं आहे. बीच केल्यानंतर हा बघा कॅरॉन बीच तिथे तुम्हाला इथून हा व्ह्यू पॉईंट भेटतोय. हे बघा काय व्ह्यू आहे. ओ एक नंबर. इथेच आहे ना आपल्याला इथे हे बघा ईगल बरोबर फोटो पण काढायचा ऑप्शन आहे. काय खतरनाक ईगल आहे बघ ना. छोटे पण यांच्याकडे. काही मित्र भेटलेले आहेत आणि आता फोटोशूट करणार आहे. इथूनच आहेत ते. व्हेरी नाईस. ओके ओके ओके.ตอนนี้นะฉันรู้สึกว่าตัวเป็นควายรู้สึกไม่ค่อยจะสบายเหมือนโดนเธอสวมเขาจากเป็นเธอใช่ไหมโซ่ไม่ค่อยजरा जास्त सुंदर व्ह्यू बघायसाठी आम्ही आणखी वर आलो. हे बघा इथून तुम्हाला 2 बीचेस दिसते आपल्याला. एक आहे काटा बीच. इथून आपण ॲक्च्युली आलेलो. त्याच बाजूलाच आहे की काटा नोई बीच. हे दोघं बीच इथून आपल्याला इतकी सुंदर दिसत आहे. हे बघा जाऊन व्ह्यू तर बघा. ओ आम्ही लंचसाठी एक मस्तपैकी ब्रेक घेतलेला आहे. आलेलो आहे इथे द फॅमिली. म्हणजे ना थोडंसं म्हटलं की आपल्याला इंडियन फूड मिळावं आणि आपल्याला भेटलं ना इंडियन फूड. बायकोला म्हटलं की तू जा पहिले मेनू बिनू बघून घे. व्हेज मिळालं हिला. म्हटलं चला आपण ट्राय करू. मेनू सगळं डिसाईड झाला काय. व्हेरी गुड व्हेरी गुड. जोपर्यंत मी बाईक लावतो तोपर्यंत बायकोने एकदम छान काम केलं. देख के भी आगे ना मस्त. आ गया चलो सही है. खतरनाक आहे बोलतो. त्यांचं ते इथलं वालं फ्रूट आहे ना त्याचे एवढे मोठे मोठे. मेरा तो ये काम का है. बायकोची तर मज्जाच झाली. नाईस ना. नाईस. हे बघ यांची इथली पिकल काकडी वाला. यस चलो लेट्स एन्जॉय. आज जाऊ खाना खाने. यस. A few moments later. ऑन द वे जाताना बघा ना किती छोटूसा हत्ती आम्हाला दिसलेला आहे. आणि तिकडून सगळी हत्तींची महारत येते बघा. वर सुद्धा आहे तिकडे. हे चालले बघा चालले. आम्ही आता द बिग बुद्धाकडे चाललोय. आम्ही ह्या रस्त्याला चाललोय म्हणून थोडं काही टाइमपास करत नाही. कारण की आपल्याकडे जरी 2:30 वाजले असेल तरी इकडे 4 वाजून गेलेले आहेत. कुठे हां हे बघा ह्या सगळ्या हत्तींच्या घोळक्यांमध्ये ना एक सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट मला दिसलेली आहे. हा बघा हा हत्ती कसा क्यूट बघतोय पण त्याला दात आहेत.
हे दातवाले हत्ती ना इतके रेअर झाले, तो किती क्यूट वाटतोय राव. आपल्याकडेच बघतोय बघ ना, त्याला कळालं. हो ना, सही आहे. बाय. आपण पोहोचलेलो द बिग बुद्धामध्ये. आम्ही ना ॲक्च्युली ऑनलाईनच बघून घेतलेलं गुगलवर आहे ना, तुम्ही बघू शकतात की याचा स्टेटस काय आहे, चालू आहे, बंद आहे, टेम्परेरी. आता सध्या टेम्परेरी क्लोज आहे, पण व्ह्यू पूर्ण क्लोज नाही. हां, तिच्या बाजूला आता एरिया आहे, आम्ही तिकडे तो डिस्कवर करणार आहे. मस्त की म्हटलं आता आलोय तुम्हाला सांगून देऊ, तर नेक्स्ट टाइम तुम्ही या, तुम्ही बघून या की काय स्टेटस आहे. सही वाटतोय ना यार. आपल्याला अजून मॅच साईडने परत दिसणार आहे. चलो. थोडंसं पुढे आलं ना की ह्या साईडने आपल्याला पूर्ण बऱ्यापैकी मोठा व्ह्यू दिसतो. आणि हे पण दिसतं की ह्या साईडला ना एक गोल्डन मूर्तीसुद्धा आहे. होपफुली नेक्स्ट टाईम जेव्हा चालू असेल तेव्हा आम्ही बघूच. पण आता याच्याच बाजूला एक खतरनाक व्ह्यू दिसणार आहे मला. इथे मस्त व्ह्यू येणार आहे. लीड द वे बायको. तुला माहिती का त्याच्या त्या मागच्या साईडला अजून एक गोल्डन मूर्ती मोठी. हां, चलो. वो इव्हिनिंग सनसेट इथं बघायला काय खतरनाक मजा येणार आहे. त्या साईडला बघा, त्या साईडला पाणी आहे, या साईडला फुल सिटी व्ह्यू आहे. आणि त्या साईडला जर गेलो, त्या साईडला वो एपिक हा वाला व्ह्यू आहे. A few moments later. द बिग बुद्धाच्या जवळच आहे ना एक वेलकम टू रॅबिट कॅफे म्हणून मला दिसला आम्हाला. आणि कॅफे पण खूप छानच आहे. बायकोवाला काय साचते, तिला काय वाटतं, हे इथं पण आहे व्हाईटवाला. हे बाई जे पॅलेट्स आम्ही जे देतो ना तेच पॅलेट्स आहे. किती आहे इथे तर बघ ना, इथं वेगवेगळे पण आहे. तो बघ कप्प बसलेला एकदम. बघ किती छोटीसा क्यूट आहे. त्याची फाटली हे व्हायचा आग आवरलेला एकदम. त्याचे डोळे तर किती छान आहे. हो क्या नजारा आहे. आता आम्ही सनसेटसाठी आलेलो इथे आणि ह्या ब्रिजवरून आम्ही हे बघा आपलं आहे ना उद्या ॲक्च्युली ना आम्ही तेच प्लॅन करायला आलो. इकडे तिकीट घ्या रे. इथून आपल्याला उद्याची सगळी आपली जी ट्रॅव्हलिंग असणार आहे, जे बीच हॉपिंग किंवा जिथं जाणार आहे ते तुम्हाला कळूनच जाईल. राईट आम्ही वो 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 यार सही यार, खूपच भारी ना. हे आठवतं का, काय आठवतं रील एक्झॅक्टली ना, सेम पिंच. कोणतं गाणं होते, अखिया मिलावांगा, एक नंबर.
few moments later. हे बघा आपल्या फणस सारखंच आहे पण वेगळं आहे हे. ठीक आहे हे बघा सेम आपल्या फणस सारखे त्यांचे पण शॉप लागलेले असतात. हो तो कापतोय आता बोट चालली. हे बघा कापलं त्याने फणस सारखंच काढलं त्याने कर्रा. व्हिडिओला जरासा आपण याला रिकॅप करून घेऊ. मी सध्या आहे रायली बीच मध्ये. रायली बीचला सनसेट बघायला आलेलो. तुम्ही बघितला हा सनसेट आहे आणि सनसेटच्या साईडचा हा बॅकग्राऊंड आहे. पण चला हे तुम्ही बघूनच घ्याल. तुम्हाला जर हे व्हिडिओ बघायचा असेल तर नक्कीच इकडे सबस्क्राईब बटन सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकन दाबून ठेवा कारण की हा व्हिडिओ लवकरच येणार आहे. व्हिडिओला इथपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब तुम्ही केलेलाच असेल तर कोणाला शेअर करायचं असेल तुमच्या फॅमिलीला तर शेअर करून घ्या. बाकी भेटू तुम्हाला लवकरच. बाय. So high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through.